श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबरांच्या लीलांचं अवगाहन करत असताना शिवशास्त्रींच्या बाबतीत काय नेमका प्रसंग घडला हे आपण पाहत असताना, कालच्या भागामधून आज पुढे पाहत असताना, खरोखरच हे शिवचिदंबर हे शिवावतारी आहेत का हे जाऊन बघून येऊया अशा भावनेनं आपण शिवचिदंबरांच्या दर्शनार्थ निघालेलो आहोत। गुरुवनपुरास आणि आपण त्या ठिकाणी निघालोय ब्राह्ममुहूर्ताला। असं एक स्वप्न पडलं की आपण शिवचिदंबर प्रगट झालेत का, ते खरोखर शिवावतार आहेत का हे पाहण्यासाठी म्हणून दर्शनार्थ निघालोय, जिज्ञासू वृत्तीनं निघालोय। पण वाटेमध्ये रुद्राक्षमाळा धारण केलेले, पांढरशुभ्र वस्त्र नेसलेले, उत्तम अशी पगडी परिधान केले, एका हातात कमंडलू एका हातात माळ आहे, असे शिवचिदंबर स्वतः प्रगट झालेत। आणि ती प्रगट झालेली दिव्य शिवस्वरूप अशी असलेली ती तेजाची दिव्य ओतीव मूर्ती विचारते की कुठे निघाला। इथपर्यंत आपण काल पाहिलं। हे स्वप्नात पाहतायत बरं का, कोणीतरी आलाय दिव्य तेजस्वी पुरुष आणि तो विचारतो कुठे निघाला, आणि हे म्हणतायत की मी शिवचिदंबरांच्या दर्शनासाठी निघालोय। शिवशास्त्री सांगतायत। हे शब्द ऐकता क्षणी ती व्यक्ती जी समोर प्रगट झाली होती ना, ती शिवशास्त्रींना म्हणते स्वप्नात बरं का, अहो म्हणाले शिवचिदंबर प्रगट झालेत, शिवरूप असलेले प्रत्यक्ष। असं काही कोणी अवतारी पुरुष कधी प्रगट होतात का? असे कधी कोणी अवतारी पुरुष प्रगट होत नसतात। हा सगळा वृथा भ्रम आहे। लोकाशी फक्त वदंता असते, ही लोकांच्यात फक्त चर्चा असते। ईश्वरी अवतार होणं हे काही खरं आहे का? अशा पद्धतीनं खरोखर शिवचिदंबर हे शिवस्वरूप आहेत आणि तुम्ही चालले दर्शनाला, ते आहेत की नाही ते शहानिशा करायला, ते पाहायला। शिवचिदंबर अशा पद्धतीनं शिवांचे अवतार आहेत असं मला तरी वाटत नाही। मनामध्ये त्यांच्या बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी, हळूच भ्रम निर्माण करण्यासाठी स्वप्नात दृष्टांत देऊन प्रत्यक्ष बोलतायत असा भाव त्या ठिकाणी त्यांना दाखवण्यात आला। त्यांनी पाहता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की हे अवतार वगैरे होणं कठीण आहे हो। म्हणाले शिवचिदंबरच प्रगट झालेले, पण यांना अजून माहित नाही हे कोण आहेत। ते सांगतायत स्वप्नातली ती दिव्य मूर्ती यांच्याशी संवाद साधताना की असा अवतार वगैरे होणं कठीण आहे। क्षमा करा, मी तो अल्पज्ञ पामर, तुम्ही चिदंबर शिवा आहा। हे विचारतायत स्वप्नामध्ये की अशा पद्धतीनं मी अजून शिवचिदंबरांना पाहिलेलं नाही, परंतु माझ्या पुढ्यामध्ये आपण जे येऊन माझ्याशी संवाद साधताय, चर्चा करताय, मला तरी असं वाटतं की आपणच चिदंबर दीक्षित आहात का, आपणच चिदंबर महास्वामीजी आहात का, शिवस्वरूप आहात का। एवढा गोड संवाद चालू होता। स्वामीजींनी फक्त त्या प्रगट झालेल्या, त्या स्वप्नात दिसणाऱ्या त्या दिव्य तेजस्वी पुरुषांनी आपणच शिवचिदंबर आहात का असं म्हटल्यानंतर फक्त शिवचिदंबर शिवचिदंबर त्यांनी फक्त अशी मुद्रा केली, व्याख्यान मुद्रा, आणि त्यांना आशीर्वादाचा मंत्र फक्त दिला आणि ते स्वप्न त्याच ठिकाणी थांबलं। पहाट झाल्यानंतर यांना राहावेना, यांना असं वाटलं की मी एक शंका मनात निर्माण केली, मी एक जिज्ञासेपोटी मनात भाव निर्माण झाले आणि त्याच माझ्या मनात चालू असलेल्या भावाला बरोबर शिवांनी कसं काय ओळखलं, म्हणजे शिवचिदंबरांनी कसं काय ओळखलं, आणि जणू काही तेच जशाच्या तसे माझ्या पुढे स्वप्नात आले। नवते कधीही मनात माझ्या
नवते कधीही मनात माझ्या, नवते जे चिंतनात, पाहिले चिदंबर स्वप्नात, पाहिले चिदंबर स्वप्नात, नवते कधीही मनात माझ्या. माझ्या मनात नव्हतं, ध्यानीमनी नव्हतं, पण जे मी पाहिले ते साक्षात चिदंबर महास्वामीजीच असावेत अशी तळमळ मनामध्ये निर्माण झाली. आणि काय केलं? पक्कच केलं, ठरवलंच की आपण आता यांच्या ठिकाणी गुरुवनपुरास जायचं आणि शिव चिदंबरांच्या चरणी त्यांचा नतमस्तक होऊन त्यांना प्रार्थना करायची. स्वप्न दृष्टांताप्रमाणे शिवशास्त्री चिदंबरांच्या दर्शनासाठी निघाले. त्यांना अद्वितीय असं दर्शन शिवचिदंबरांच्या कृपेनं झालं. काय असतं? ओढ होती ती भेटायची शिवचिदंबरांच्या दर्शनाची. क्रमाक्रमाने प्रवास करत करत शिवचिदंबरांच्या गुरुवनपुरास ज्या वेळेला पोचले, त्या गुरुवनपुरास पोचलेले असताना शिवचिदंबर आपल्या वाड्यात होते आणि यांनी आत प्रवेश केला. वाड्यामध्ये जे आपल्याला स्वप्नात आपण पाहिलं ते गुरुमूर्ती, ते गुरु महाराज आपल्याला दिसतात का? त्यांच्या चरणाचा आश्रय आपण कधी घेणार? म्हणून आत वाड्यामध्ये प्रवेश केला. वेगवेगळे अष्टसात्विक भाव अंतःकरणात जागृत झाले होते. सज्जन हो, आतून शिवचिदंबरांची ती तेजोमय अशी मूर्ती प्रगट झाली आणि पहिला प्रश्न विचारला, यावं यावं शास्त्री बुवा, स्वागतम सुस्वागतम, कुठून आलात आपण? शास्त्री म्हणून सांगितलं, मी द्रविड प्रांतात राहणारा शिवशास्त्री नावाचा एक ब्राह्मण आहे आणि आपल्या दर्शनार्थ इथं आलो. काय लीला चिदंबरांची? चिदंबर महास्वामीजींनी पहिला प्रश्न विचारला, आमच्या दर्शनार्थ इथे आलात? अहो, आमचं दर्शन घ्यावं असं आमच्या ठिकाणी आहे तरी काय? पुन्हा प्रश्न विचारला आणि पुढचा प्रश्न तर फार छान विचारला, तुम्हाला असं वाटलं का की आम्ही साक्षात शिव आहोत म्हणून, किंवा आम्ही शिव आहोत की नाही याची शहानिशा करायला तुम्ही इथं आलाय का? पडताळून बघायला तुम्ही इथं आलाय का? हे क्रमाक्रमाने येणारे प्रश्न फक्त शिवशास्त्रींनी ऐकले फक्त आणि डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. सर्वांतरयामी असलेले शिवचिदंबर महास्वामीजींनी माझ्या मनातली जो आलेला विकल्प कसा ओळखला आणि पहिल्याच भेटीमध्ये तोच प्रश्न नेमका आपल्या पुढे उपस्थित केला. दुसरं तिसरं सांगावंच लागलं नाही. डोळ्यात अश्रुधारा येत होत्या. गडाबडा जे गेले ते जाऊन श्रीचरणी शिवचिदंबरांच्या चरणावरती जाऊन नतमस्तक झाले. ते म्हणाले, शिवचिदंबर महास्वामीजींचं दर्शन कसं झालं सांगू आपल्याला? साक्षात शिव परमात्मा उभे राहिलेत असं दर्शन दिसलं. एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू आहे, मागे वृषभ आहे आणि त्या वृषभाच्या पुढे स्वतः शिवचिदंबर उभे आहेत. हे सगळं जेव्हा पाहिलं साक्षात शिव, आणि ते दर्शन अदृश्य होतं न होतं तोपर्यंत प्रत्यक्ष शिवचिदंबर, म्हणजे शिव आणि शिवचिदंबर, शिव शिवचिदंबर हे सारखं दिसल्यानंतर खात्रीच पटली आणि जाऊन चरणावरती नतमस्तकच झाले. लोळणच घेतली आणि एवढीच प्रार्थना केली, जन तारावया शिव अवतरले, नाम ते धरिले चिदंबर. चिदंबर महास्वामीजींच्यात आणि त्या शिवशास्त्रींच्यात फार एक चांगला सुसंवाद झाला. तो संवाद नेमका काय होता आणि त्यामध्ये त्या चर्चेमध्ये काय नेमकं साधकांसाठी उपासकांसाठी हाती तुम्हाला आम्हाला मिळणार आहे, उद्याच्या चरित्राख्यानात आपण पाहूया. आज इथेच थांबू. हे जे शिवशास्त्री आहेत यांचं चरित्र यासाठी सांगायचं की चिदंबर महास्वामीजींच्या शिष्य परंपरेतले हे एक महत्त्वाचे शिष्य आहेत, म्हणून यांचं चरित्र आपण आज ठेवलं आहे. आज इथेच वाणीला विराम देऊ. उद्याच्या भागात आपण शिवशास्त्रींचा आणि शिवचिदंबरांच्यात झालेला आध्यात्मिक जो संवाद आहे त्याचं आपण श्रवण करू. आज इथेच वाणीला विराम देऊन थांबू. अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.